आणि एक महत्त्वाची बातमी, नागपूर अपघात प्रकरणी मोठी अपडेट आता हाती येतेय। पोलिसांनी संकेत बावनकुळेंची चौकशी केल्याची माहिती समोर आलेली आहे। नागपुरात रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणात आता ही मोठी बातमी समोर आलेली आहे। नागपूरच्या रामदास पेठमध्ये हा अपघात घडला होता। त्यानंतर चौकशी नंतर समोर आलं होतं की ही ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे। त्यामुळे संकेत बावनकुळेंचा जबाब आता पोलिसांनी नोंदवला असल्याची अपडेट या संदर्भात समोर आलेली आहे। नागपूर अपघात प्रकरणी ही मोठी अपडेट हाती येतेय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे याला बोलावून पोलिसांनी चौकशी केलेली आहे। त्यानंतर संकेतचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे। रविवारी मध्यरात्री नागपूरमधील रामदास पेठमध्ये हा अपघात घडला होता। या अपघातात 3 ते 4 चारचाकी वाहनांना तसेच 2 ते 3 दुचाकी वाहनांना या ऑडी कारने धडक दिली होती आणि हा अपघात झालेला आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंच्या नावावर ही ऑडी कार असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यानंतर पोलिसांनी संकेत बावनकुळेंचा जबाब नोंदवलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी ही समोर आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। संजय, संकेत बावनकुळेंचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? जी किरण, काल रात्री संकेत बावनकुळे यांचा जबाब सीताबर्डी पोलिसांनी नोंदवून घेतला आहे असं आता सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे याविषयीची माहिती आज सकाळी जो ड्युटी ऑफिसर आहे किंवा बाकी पोलीस कर्मचारी आहे त्यांना नव्हती, पण हा जबाब कालच नोंदवून घेण्यात आला आहे असं आता सांगण्यात येत आहे। याशिवाय ते जे 2 युवक जे गाडीमध्ये होते, अर्जुन हावरे आणि रोनित चिंथमवार, या दोघांचा पण जबानी नोंदवून घेण्यात आलेली आहे आणि त्यांना बेल सुद्धा झालेली आहे, त्यांना जमानत सुद्धा देण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये कोणीही जखमी किंवा हताहत झालं नसल्यामुळे त्यांना बेल देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। नक्कीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।